राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावरून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं भवितव्य हे ठरणार आहे। राज्यात सध्या 246 नगरपालिका 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती अशा 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या निवडणुकांवर स्थगिती देण्यास नकार दिला होता। राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली। त्या याचिकेवरती पार पडलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याचवरती आता निवडणूक आयोगानं माहिती सादर केली आहे। त्यामुळे आजच्या निवडणुकीच्या अनुषंगानं होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।